भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत बदलापूर शहरामध्ये 10वी 12वी आणि 15वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज पार पडतो आहे। मात्र प्रचंड प्रतिसाद इथे मिळतो आहे आणि खरंच बदलापूरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे की संपूर्ण हॉल भरून सुद्धा, हॉलच्या बाहेर सुद्धा आपल्याला इथे विद्यार्थ्यांची गर्दी दिसते आहे। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। आज या गुणवंत विद्यार्थी जे आहेत त्यांनी यश कसं मिळवलं त्यांच्या प्रतिक्रिया खरं तर आपण घेणार आहोत। जर आपण बघितलं तर मध्ये सुद्धा लाईव्ह सुरू होता, आपण आताच एक लाईव्ह केलेला आहे। तेच घेऊया। नमस्कार मॅम, कशा आहात? मस्त। बोला ना, आज कसं वाटतंय? गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे, शिवाय प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, चांगलं वाटतंय। कशा शुभेच्छा द्याल आज मुलांना? मुलांना खूप खूप शुभेच्छा देणार, कारण त्यांनी चांगले मार्क मिळून चांगलं हे केलं। खूप छान, धन्यवाद मॅम। गर्दी आहे तर आपण जर बघत असाल तर प्रचंड प्रतिसाद जो आहे इथे मिळाला आहे। खरं म्हणजे कितीतरी विद्यार्थी इथे आहेत। तू बोल ना, तुझं नाव काय? बोलते अर्चिता पाटील। अर्चिता, कसं वाटतं? किती गुण मिळाले तुला? 71.8। अरे वा, छान। कुठल्या याच्यामध्ये होती? शाळेत होतीस की कॉलेजला? खूप छान, तुला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी। तर पुढे जाऊया आपण। नाही, काय नाव तुझं? कोणत्या शाळेत होतीस? कार्यक्रममध्ये? कार्मेल शाळेतच होतीस ना की कॉलेजला होती? 12वीला स्कूलमध्ये होतीस। काय बनायचंय तुला? मी ऍक्च्युली 10th दिली आता। काय, कुठे ऍडमिशन घेणार आहेस? इंजिनिअरिंग। वा, तर अजून इंजिनियर आपल्याकडे बनणार। काय नाव तुझं? मनीष पाटील। पण मी सोबत आलायस का? मी माझ्या ताई कितवीला आहेस तू? मी आता 10th गेलो। 10th गेलाय। कुठल्या शाळेत आहेस? कार्मेल। तू पण येणार का पुढच्या वर्षी सत्कार करायला? हो ना, तरी पाहिजे। सत्कार घेण्यासाठी हा पण येणार। कोण आहे तुझी ताई? ही ये इकडे बघ, ताई सांगितलंय त्यांनी। काय नाव तुझं? माझं उत्कर्षा। कोणती परीक्षा उत्तीर्ण झाली आहेस? आता मी 12th एक्झाम दिली आणि नीटची पण एक्झाम दिली। म्हणजे छान। काय बनायचंय तुला? डॉक्टर बनायचं। पण आता नीटच्या रिझल्ट नंतर वाटतेस तू डॉक्टर? वाटते बनणार तू नक्की डॉक्टर। खूप छान, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। इकडे मस्ती सुरू आहे। काय नाव तुझं? समृद्धी राठोड। समृद्धी, तर कितवी पास केलेली आहेस तू? 10th पास केली। 10th पास केली। काय बनायचं? डॉक्टर? इंजिनियर? इंजिनियर नीटची तयारी करते। डॉक्टर शोभतायत या मुली, खरंच बनणार तू। पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। काय नाव आपलं? मैथिली। छान। मैथिली, तुला कुठेतरी बघितलंय। काय करतेस तू? मी 10th आता झाली। 10th आता झाली। किती टक्के मिळाले आपल्याला? 94। काय बनायचंय? कुठे ऍडमिशन घेणार आहेस पुढे? प्रियाला आर्ट्स। काय बनायचं आहे? लॉयर। ही पण लॉयर बनणार मग आता नक्कीच। तुला काय बनायचं आहे? मला अजून आर्किटेक्ट। कुठल्या शाळेत होतीस? IS मध्ये। खूप सुंदर। तर जर आपण बघितलं तर जास्त करून मुलींची संख्या आपल्याला इथे दिसते आहे। आपण या साईडला जाऊया आता। इथे जर आपण बघितलं तर इथे काही मुलंही आहेत। काय नाव आपलं? गणेश राठोड। कितवीची परीक्षा उत्तीर्ण केलीस? मी इंजिनिअरिंग करते। गुणगौरवसाठी आला आहेस की काय? नाही, मी माझ्या बहिणीसोबत आलो। बहीण कुठे? अरे वा, म्हणजे बहीण डॉक्टर आणि इकडे इंजिनियर। छान, मस्त, खूप खूप छान। जर आपण बघितलं तर आपल्या बदलापूरचे विद्यार्थी एवढे छान यश संपादन करत आहेत। काय नाव तुझं? रिया। कितवीची परीक्षा उत्तीर्ण केलीस? किती टक्के आले? 97.40। 97? अरे वा, कुठल्या शाळेत होतीस? पवार स्कूल। काय बनायचं? कुठे ऍडमिशन घेणार आहेस पुढे? CHM मध्ये। बहीण आहे? दोघी बहिणी आहात? नाही, म्हणजे सोबत आली। तू काय करतेस? इंजिनिअरिंगला आहेस? खूप इंजिनियर आणि डॉक्टर दिसत आहेत आपल्याला इथे। एक लॉयरही मिळाली। सोबत आलाय की सत्कारसाठी? काय नाव? सत्कार घ्यायला आलायत का? अरे वा, कितीची परीक्षा पास केली? 10th 10वीची। तुम्ही 10वीला आहात? सगळे ग्रुप आहे? कुठल्या शाळेचे आहात? मी अँथोनी मध्ये KBL। सगळे वेगळे कसं काय एकत्र जमणार? मित्र आहेत म्हणजे जवळ राहतात का? एका एरियामध्ये। एका एरियात राहतात। मस्त। चला, खूप छान वाटतं इथे। खरं तर आज यांना सगळ्यांनाच गौरव सोहळा इथे विद्यार्थ्यांचा पार पडणार आहे। हाय, नमस्कार। तुझं नाव काय? काव्या। तू काय परीक्षा पास केली? कोणासोबत आली आहेस? सोबत आली आहेस? बहीण आहेस? अरे वा, काय नाव तुझं? मी आता 12th पास आउट केली। 12th पास आउट केली। 70+। छान, मस्त। कुठल्या
कुठल्या याच्यात होती कॉलेजला? CHM कॉलेज. काय बनायचंय पुढे? IAS. अरे वा, एक नवीन काहीतरी भेटलं आपल्याला. IAS. तुला काय बनायचंय का? पोलीस बनायचं. तू कुठल्या शाळेत आहेस? काय नाव तुझं? काव्या. खूप छान. दीदी IAS बनणार आहे. मग आपण सोबत जाणार तिच्या गाडीत. ओके बाय. खूप मोठी मोठी स्वप्न आहेत आपल्या मुलींची. ते नमस्कार का? मला असं बोलायचं आहे. कोणासोबत आलात आज? कोणासोबत आलेले आहात? मी बदलापूर. छान. कोणासोबत आलात आपण? गुणगौरव माझी सोहळ्यासाठी. मुलगी आहे. मला कसं असं वाटतंय? बोलायचं आज खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. नाही, ते सर्व ठीक आहे, पण मला असं बोलायचं आहे की लोकल ट्रेनच्या गर्दीवरती काहीतरी उपाय यांनी करायला पाहिजे. माझ्या मुलीला परवाच्या दिवशी जाताना ट्रेनच्या गर्दीमध्ये ती चेपली गेली. तिचा डब्बा तुटला, तिचा लॅपटॉप तुटला. अरे बापरे. हां, तर ह्या गर्दीवरती त्यांनी उपाय केला पाहिजे, ही माझी नम्र कुठून विनंती. कुठे जाते तुझी? कुठून कुठे जाते तुमची मुलगी? प्रवास माझी कुठे मुलगी करते? MIS कॉलेज जे आहे पार्ल्याला, हां. तिकडे जाते. तिकडे जाते. हां, ती पोस्ट ग्रॅज्युएशन करते. BSc झालंय तिचं, MSc करते. BSc मध्ये फर्स्ट आली ती. छान. खूप छान. तर तुमचं म्हणणं आहे की रेल्वेच्या ज्या गर्दी आहे त्याच्यासाठी काहीतरी केलं हां, पाहिजे. रेल्वेची जी गर्दी आहे त्याच्या आणि तो प्लॅटफॉर्मचा जो काय चेंगराचेंगरी होते त्याचा प्रश्नाबद्दल मला त्यांना सांगायचं. नक्कीच आणि रेल्वेची शेड. बरोबर. नक्कीच तुमची जी मागणी आहे आम्ही लाखो दर्शकांपर्यंत आणि स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचवत काय आहोत. म्हटलं? नक्कीच आम्ही तुमची मागणी पोहोचवत हां, आहोत. हां. धन्यवाद दादा. ठीक आहे. अरे बापरे, खूप गर्दी आहे इथे. खूप IAS, डॉक्टर, इंजिनियर, खूप खूप काही मिळणार आहे बदलापूरमध्ये. हाय, काय नाव आपलं? नाही हरकत नाही. बोल ना. कोण? हा बोलेल. काय नाव तुझं? निहाल. हा, कितवीची परीक्षा पास केलीस तू? 10वीची. किती टक्के आले? 94. खूप छान. ग्रेट. काय नाव बोललास तुझं? निहाल. कुठे? बदलापूरमध्येच राहतोस? काय बनायचंय तुला? इंजिनियर. इंजिनिअरिंगला खूप गर्दी होणार आहे. ठीक आहे. खूप खूप छान. काय नाव तुझं? आराध्या चव्हाण. आराध्या. इकडे बघायची. कुठल्या शाळेत होतीस? कॉलेजला? सनराईजला. शाळेमध्ये 10वीला. हो. काय बनायचंय पुढे? पुढे नेव्हीचं करणार आहे. नेव्हीचं करणार आहेस? खूप छान. वेगळं क्षेत्र आहे तुझं काहीतरी. आतापर्यंत डॉक्टर, इंजिनियर खूप. आता तू नेव्हीत जाणार नक्कीच. तुला खूप खूप शुभेच्छा पुढे वाटतं. कसं वाटतंय आजचा गुणगौरव सोहळा इथे होणार आहे? कुठून आलात आपण? बदलापूर. तू काय करतोस? काय नाव तुझं? आरुष. दीदी मारते का? ठीक आहे. थांबूया, तिकडे जाऊया आणि थांबूया. प्रचंड गर्दी झालेली आहे जर आपण बघितलं तर. तिकडे जाऊन थांबू. सगळ्याच गुणवंत विद्यार्थ्यांचा जो आहे इथे सत्कार सोहळा पार पडणार आहे. एवढी गर्दी, ती सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांची. खरंच अभिमान वाटतो आहे आज. एवढे विद्यार्थी इतके हुशार झालेले आहेत बदलापूर मधले की हा कुठला रोजगार मेळावा नसून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा इथे पार पडणार आहे. पालकांमध्ये सुद्धा खूप उत्साह आहे. संपूर्ण हॉल बघितला तर हॉल पूर्ण भरलेला आहे. आणू दिला बाहेर, आणू येईल का ती? जायचं? चला. आपल्या परीक्षेमध्ये त्याबद्दल खऱ्या अर्थाने तुमचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, तुम्हाला देतो. पण माझं एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर मला याच्यातून काही तुमच्याकडून जर प्रतिसाद मिळाला तर मला आनंद वाटेल. मी भाषण करण्यापेक्षा मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. हा सत्कार दरवर्षी भारतीय जनता पार्टी करत असते. मगाशी एका आपल्या किरण भोईर यांनी सांगितलं की ग्राउंडवर घ्यायची वेळ येईल. पुढच्या वर्षी ग्राउंडवर घेणार नाही, आपण मंडळाचे पूर्व आणि पश्चिम दोन्ही विभागाचे आपण कार्यक्रम वेगळे करू आणि तुमची गैरसोय होणार नाही
तुम्ही अशाच प्रकारचं यश संपादन करा. पुढल्या वर्षी टाळ्या वाजवण्यापेक्षा मला हात करून सांगा, तुम्ही ज्यांनी आज प्रावीण्य मिळवलंय त्यांनी पुन्हा सत्कारासाठी आम्हाला संधी देणार आहेत, त्यांनी सगळ्यांनी हात वर करून मला सांगा. अरे टक्केवारी कमी घसरली, पुढच्या वर्षी पुन्हा सत्कार करावा. कारण 10वीला असतील त्यांना सुद्धा पुढे प्रावीण्य मिळणारच आहे. 12वी गेल्यानंतर डिग्रीला गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी त्याच विचारातून पुढे प्रयत्न केला पाहिजे. माझी आणि बदलापूरची एक अपेक्षा आहे, माझ्या मनातलं एक स्वप्न आहे. या तुमच्यापैकी पूर्ण शांततेने जरा ऐका, बाकी न बोलता थोडस शांततेने ऐका. तुमच्यामधून IAS, IPS किंवा IFS किंवा एखादा शास्त्रज्ञ असा होणारा मुलगी किंवा मुलगा, असे किती जणांच्या मनातल्या इच्छा घेऊन तुम्ही पुढचं पाऊल टाकणार आहात, असं मला जरा हातवर करून सांगा. तुमच्या लक्षात आलं नसेल तर पुन्हा सांगतो, बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून माझा प्रयत्न आहे की माझ्या बदलापूरमधील एखादा तरी IAS झाला पाहिजे, एखादा IPS झाला पाहिजे, एखादा IFS झाला पाहिजे किंवा एखादा शास्त्रज्ञ झाला पाहिजे. अशा प्रती तुम्ही जर ज्याला कोणाला पुढे जाण्याची ज्यांच्या मनात इच्छा आहे त्यांनी मला कधीतरी एक दिवस भेटण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आई वडिलांना घेऊन माझ्याकडे यायचा. त्यांच्यासाठी एक आपण वेगळ्या प्रकारचा विचार करतोय बदलापूरमध्ये. आणि मला तुम्हाला अगदी मनापासून सांगायचं आहे की तुम्ही ध्येय ठेवून शिक्षणामध्ये अभ्यास करा. केवळ पुस्तक वाचून अभ्यास करून गुण मिळवण्यापेक्षा ध्येय ठेवलं पाहिजे. आपल्या मनामध्ये आपलं ध्येय जर ठरवलं तर तुम्ही यशस्वी होणारच. पण तुमचं ध्येय जर नसेल तर नुसत्या पुस्तकाने गुण संपादन करण्यापेक्षा ध्येय ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आपल्या आई बाबाच्या मनात सुद्धा तेच आहे की माझा मुलगा, बऱ्याच जणांच्या मुलांना आई वडिलांना वाटते माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा. मला नाही वाटत, मला वाटतंय IAS व्हावा. एखादी मुलगी IAS झाली, मुलगा IAS झाला तर तो अभिमान मला स्वतःला सुद्धा वाटेल की माझ्या मतदारसंघातला बदलापूर मधला हा मुलगा पोरगी IAS आहे, IPS झाली, IFS झाली किंवा शास्त्रज्ञ झाले. अशा एक चांगल्या विचारातून तुम्ही मुलं घडावा यासाठी भारतीय जनता पार्टीचं तुम्हाला ताकद देण्याचा प्रयत्न आहे. हा तुमचा गौरव, ही दिशा आहे. ही दिशा खास करून भारतीय जनता पार्टीने यासाठी ठरवलेली असते की तुम्हाला पुढे तरी जाण्यासाठी अडथळे येत असतील. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येकाच्या भाषणामध्ये आलं की तुम्हाला जर कुठं प्रवेश मिळाला नाही तर आम्ही मदत करू. पण मी तुम्हाला एक सांगेन, तुम्ही पुढे जाणार असाल आणि तुम्हाला पुढे जर अडथळा येत असेल तर मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या आई वडिलांच्या बरोबर आहे आणि तुम्हाला ती ताकद देण्याची जबाबदारी माझी राहील. आणि म्हणून एकदा हे स्वप्न तुम्ही ठरवा आणि जिंदगी तुमच्या मनामध्ये आहे ना ती असायला हवी. त्याच विचारातून आपल्याला घडवायचे आहे. यासाठी आपण तेही प्रयोजन करतोय. राजन घोरपडे यांनी सांगताना सांगितलं नाही, त्यांच्या विभागामध्ये वार्डामध्ये त्यांनी एक अभ्यासिका सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आता खूप प्रकारचा अभ्यासक्रम सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे. मुलांना निश्चितपणे चांगल्या प्रकारची दिशा मिळण्यासाठी त्याचा उपयोग होतोय. आपण या बाजूला सुद्धा एक आपण शिरगाव भागामध्ये आणि एक कात्र भागामध्ये अभ्यासिका सुरू करतोय. आणि त्या ठिकाणी ज्या मुलांना आपल्या घरी, बऱ्याचशा मुलांची परिस्थिती अशी असते, कुटुंब मोठं असते, फ्लॅट लहान असतो, अभ्यास करायला त्रास होतो. त्यासाठी आपण अभ्यासिका तयार करतोय. आणि अभ्यासिका केवळ अभ्यास करण्यासाठी नाही, त्या ठिकाणी त्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण एक चांगली एजन्सी सुद्धा नेमतोय आणि चांगल्या विचारातून तुम्हाला घडवण्यासाठी मदत करतोय. केवळ अभ्यासामध्ये प्रावीण्य मिळवलं म्हणजे तुम्हाला सगळेच मार्ग मिळतील असं नाही. म्हणून स्पर्धा परीक्षेचा सुद्धा मार्ग अवलंबला पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला प्रावीण्य मिळालं तर तुम्ही असते पुढे जाण्याचा प्रयत्न करत असता. आणि म्हणून त्या विचारातून शिकताना सुद्धा हे ध्येय ठेवा की मला घडायचं आहे. आणि घडण्यासाठी बदलापूरची भारतीय जनता पार्टी आपल्या बरोबर आहे. तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही.
जिथं कुठं काय अडचण येईल त्या दृष्टी निश्चितपणे आमच्या त्या विभागातल्या वार्ड मध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर संपर्क साधा. निश्चित तुम्हाला मदतीचा हात दिला जाईल. स्पर्धा परीक्षा केंद्र सुद्धा आपण बदलापूरला सुरू करतोय. काही चांगल्या प्रकारच्या आता बऱ्याचशा मुलांच्या मनात असते कॉलेज फक्त प्रवेश घेतात आणि क्लासेस जॉईन करतात. सगळ्याच आई वडिलांना क्लासेसची फी परवडत नाही. यासाठी आपण आपल्या बदलापूरला सुद्धा त्याच प्रकारचे क्लासेस आणण्याचा विचार करतो की तुम्हाला कमीत कमी फी लागून चांगल्या प्रकारचं तुम्हाला प्रावीण्य मिळवता येईल अशा प्रकारचा विचार बदलापूरला करण्याची आता गरज आहे. कारण बदलापूर आता लहान शहर राहिलं नाही, जवळजवळ 5 लाखाचा टप्पा आपण पार पाडून चाललेला आहोत. आणि म्हणून तुम्हाला आणि मगाशीच आमच्या डाके साहेबांनी सांगितलं की आता सगळे मुंबई पासून कोणी बाहेरचा जर बघतोय घर घ्यायचं असेल तर ते मला बदलापूरला करावं. सगळ्यात शांतता प्रिय शहर आपल्या बदलापूरचं आहे. सगळ्यात झोपडपट्टी मुक्त असलेलं शहर हे बदलापूरचं आहे. आणि सगळ्यात तुमच्यावर प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुमच्याशी जोडल्यामुळेच आज तुम्ही त्या प्रेमाखातर या ठिकाणी आलात आणि निश्चितपणे तुमच्या मनातली उमेद ही एक चांगली वाढण्याचा प्रयत्न केला. माझी तुमच्याकडून अजूनही एक अपेक्षा आहे. आता सध्या मोबाईलचा जमाना आहे. प्रत्येकाला वाटतंय माझा मोबाईल चांगलाच असावा. मोबाईल चांगला म्हणजे काय, आपल्याला त्याच्यातून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घेण्यासाठी त्याचा वापर झाला पाहिजे. त्या मोबाईलच्या मुळे आम्ही काही चुकीच्या मार्गाने तर जात नाही ना. आज तुम्ही प्रकरण बघत असाल खूप मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या चॅटिंगच्या माध्यमातून आपली दिशाभूल केली जाते. मुलं मुली बोलता बोलता एकमेकाच्या प्रेमात पडतात आणि आई वडिलांना पश्चाताप होतो. आज तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही कॉलेजमध्ये 10वीची मुलं प्रथम जाणार आहात. कोणाच्याही या विचारातून बळी पडू नका. ज्या आई वडिलांनी तुम्हाला आज एवढ्या चांगल्या शिक्षणाचा पाया रचलाय तो पाया तुम्हाला टिकवलं पाहिजे. आणि आई वडिलांचा विश्वासघात करू नका. प्रेमाने आई वडिलांना सांगा की आम्ही चांगल्या विचारातून वाढू आणि म्हणून चांगल्या विचारातून वाढले तर तुम्हाला दिशा चांगली मिळेल हे तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्ही आज नेहमी बातम्या ऐकत असाल, टीव्हीला असेल पेपरला असेल, अमुक ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा गांजा पकडला, ड्रग पकडलं, चरस पकडला. या बातम्या सर्रास हल्ली रोज ऐकायला आपल्याला मिळतात. आज चरस गांजा ड्रग हे जाते कुठं. आज अशा प्रकारचं एक रॅकेट तयार झालंय की आमची पुढची पिढी व्यसनी झाली पाहिजे. त्या पिढीला कशा पद्धतीने व्यसनामध्ये गुंतवायचं यासाठी काही चहाचे हॉटेल आहेत, काही टपरे आहेत, शाळा कॉलेज यांच्या आजूबाजूला त्या ठिकाणी सर्रासपणे विक्री करण्याचा प्रयत्न करत असतात. जर असं तुम्हाला कुठं आढळलं एक कॉल करा मला, निश्चितपणे त्या ठिकाणी बंदोबस्त केला जाईल. पण तुम्हाला विनंती आहे असल्या कुठल्याही व्यसनाच्या बाजूला जाण्याचा आपण प्रयत्न करू नका. खूप मुलं त्या माध्यमातून बिघडतात. कारण तुमचा पाया आता मजबूत होण्याच्या मार्गावर आहे आणि तुम्ही मजबूत एक चांगल्या विचारातून घडावे यासाठी आपण या गोष्टीवर विचार केला. तुम्हाला दुसरं एक उदाहरण मोबाईल मधील रमीच्या जाहिराती एवढ्या मोठ्या प्रमाणात येतात की चांगला माणूस सुद्धा ती रमीची जाहिरात पाहिल्यावर त्याला मोह होतो. मी सुद्धा त्याच्यावर चॅटिंग करेल. करता करता कदाचित सुरुवातीला कोणाला तरी काही मिळत असतील, पण मिळता तो व्यसनी बघतो आणि आपल्याजवळ असलं नसलेलं सगळं घालून घरी बसतोय. अशी उदाहरणं आपल्या बदलापूरमध्ये घडलेली आहेत. त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मी स्वतः त्यांच्याबरोबर संपर्कात आलोय आणि आज त्यांच्या परिवारावर आलेला हा आघात तुम्ही जर त्यांना भेटले कधी तर त्यांना पश्चातापाची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मोबाईलच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांनी चांगल्या विचारातून आपल्याला घडण्यासाठी त्याचा वापर चांगला करा. त्याच्यामध्ये खूप चांगल्या काही गोष्टी असतात, त्याच माध्यमातून आपण पुढे जर गेलात तर आपलं दिशा आणि आपल्या आई वडिलांनी टाकलेला विश्वास हा आपण सार्थ करू शकतो. तुम्ही शिकून गुणवंत व्हा आणि गुणवंत झाल्यानंतर या बदलापूरचं नाव नाही तर देशाचं नाव कमवण्यासाठी निश्चितपणे चांगला विचार आपण पुढे ठेवला पाहिजे. या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं तेच ध्येय आहे. मेडिकलच्या जागा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवायला घेतलेल्या आहेत
की पाहिजे त्या भागामध्ये मेडिकल कॉलेज देण्याचा प्रयत्न आपल्याकडे सुरू झाला आहे. आपल्याला आता अंबरनाथला पण मेडिकल कॉलेज आलं, आपल्या मतदारसंघात लॉची कॉलेज सुद्धा चांगली झाली. त्याचबरोबर मुरबाडला पण आता मेडिकल कॉलेजचा आराखड्यामध्ये आपण समाविष्ट केलाय. त्यामुळे आपल्याच मतदारसंघात जवळजवळ 2 मेडिकल कॉलेज होतात, लॉची 3 कॉलेज आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची केंद्र सुद्धा आपण या ठिकाणी केल्या. त्याचा उपयोग तुम्ही सगळ्यांना ज्यांना करायचा असेल तर त्यांनी कधी चांगल्या विचारातून तिथं जोडा, पण चांगल्या माध्यमातून आपण चांगला विचार करून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, आपल्या बदलापूरचं स्वप्न पूर्ण करा, हीच तुम्हाला मनापासून अपेक्षा व्यक्त करेल. त्यामुळे तुम्ही खूप मोठी गर्दी बाहेर पण झाली, मी आलो त्या टायमालाही पाहिलं. त्यामुळे तुमच्याशी हितगुज करायला मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की मला ज्या मुलांनी हात वर केले त्यांनी संपर्क साधला तर पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी IAS, IPS किंवा IAS, IFS किंवा शास्त्रज्ञ त्यांना बोलावून सुद्धा आपण त्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित करू, जेणेकरून तुम्हाला दिशा मिळावी. तुम्ही नोंदणी जर केली तर आम्हाला त्याचा आनंद वाटेल. ते आमच्यावर काहीतरी तुम्ही जबाबदारी टाकली. आपल्या आई वडिलांना सुद्धा हा संदेश द्या आणि घरोघर तुम्ही सांगा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे, ताकद देण्यासाठी तयार आहे. तुम्ही सज्ज व्हा आणि भविष्य घडवा हीच तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आप्पा. आप्पांच्या मार्गदर्शनाचा 4 ओळी. उम्मीद रख, हौसले बुलंद कर, मेहनत की उड़ान भर, जहां नहीं होते रास्ते वहां पहुंचते हैं मेहनत कर फरिश्ते. या मेहनत